राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 18 नोव्हेंबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे 220 वाहनांमधून कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे. यामध्ये नवीन लाल कांद्याचे 210 वाहन आहेत, तर उन्हाळी कांद्याचे फक्त 10 वाहनांची आवक लासलगाव येथे आत्तापर्यंत आलेली आहे. लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव 4,400 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदा सरासरी लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहे. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 5,555 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे नवीन लाल कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. तर मित्रांनो, उन्हाळी कांद्याचे भाव अजून उपलब्ध नाहीत. तर मुंबई येथे 169 कांदा गाड्यांची आवक झाली होती. जुन्या कांद्याचे काही लॉट 5,700 ते 6,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 5,100 ते 5,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. चांगले कांदे 4,500 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 4,100 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर महाराष्ट्रातील नवीन कांदे 1,000 रुपयापासून जास्तीत जास्त 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले. तर कर्नाटकाचा नवीन कांदा हा 2,000 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला. तर इजिप्तचा माल आज विक्रीसाठी नव्हता. सफेद कांदा 3,500 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथे आज 85 कांदा गाड्यांची आवक आली होती. कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे काही लॉट 4,500 ते 5,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल बिग साईज कांदे 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 2,500 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे काही लॉट 3,000 रुपयापासून 4,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. 20% माल 2,500 ते 3,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. 20% माल 2,000 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर 60% माल 200 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.